Dear friends, next article is secondary growth. प्रायमरी ग्रोथ सर्वांमध्ये असणार. प्लांट असो, ॲनिमल असो, सर्वांमध्ये प्रायमरी ग्रोथ असतेच. ॲनिमल मध्ये फक्त प्रायमरी ग्रोथ आहे, पण किंगडम प्लांटीमध्ये डायकॉट आणि जिम्नोस्पर्मच्या रूट आणि स्टेम मध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. काही एक्सेप्शन असू शकतात, जसं मोनोकॉट मध्ये ड्रासेना, युका आहे किंवा काही इतरही मेंबर असू शकतात. सेकंडरी ग्रोथ विचार करा, आपल्यामध्ये सेकंडरी ग्रोथ असती तर हाताला हात फुटले असते. हाताला हात अवयवाला अवयव फुटले असते. असे नाही चालणार. म्हणून सेकंडरी ग्रोथ आपल्यात नाही. द ग्रोथ ऑफ रूट अँड स्टेम सीन इन स्टेम ग्रोथ ऑफ रूट अँड स्टेम्स इन लेंथ with the help of apical meristem is called as primary growth. अपायकल मेरिस्टेम मुळे रूट आणि स्टेम मध्ये प्रायमरी ग्रोथ होणार. सेकंडरी ग्रोथ इज इन्क्रीज इन गर्थ ऑफ और डायमीटर ऑफ डायकॉट प्लांट. आणि हे डायमीटर वाढतं ते कुणामुळं? लॅटरल मेरिस्टेम. कोणते लॅटरल मेरिस्टेम? वॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी ग्रोथ इन डायकॉट. इथं जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला वॅस्क्युलर बंडल दिसतात, परंतु सेकंडरी ग्रोथच्या वेळी काही परमनंट टिश्यूच्या सेल्स मेरिस्टेमॅटिक होतात आणि त्यांच्यापासून वॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम बनतात. वॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम त्यांच्यापासून बनतात आणि त्यांच्यामुळं सेकंडरी ग्रोथ होते. आता इथं समजा ही डायकॉटची स्टेम आहे. या डायकॉटच्या स्टेम मध्ये हा वॅस्क्युलर बंडल आहे. वॅस्क्युलर बंडल, वॅस्क्युलर बंडल, वॅस्क्युलर बंडल अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ रिंग. इथं वॅस्क्युलर बंडल कसे आहेत? कंजॉइंट, कोलॅटरल अँड ओपन वॅस्क्युलर बंडल. म्हणजे इथं कॅम्बियम तयार होतो. हा जो कॅम्बियम तयार होतो त्या कॅम्बियमला आपण म्हणतो वॅस्क्युलर कॅम्बियम किंवा इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम किंवा वॅस्क्युलर कॅम्बियम. आणि आपल्याला माहिती आहे की इथं मेडुलरी रेज आहेत. पॅरेन्कायमॅटस मेडुलरी रेज आहेत. सेकंडरी ग्रोथच्या वेळी पॅरेन्कायमॅटस सेल्स ऑफ मेडुलरी रेज becomes active and becomes meristematic to produce a meristem called as, which is present in between vascular bundles. दोन वॅस्क्युलर बंडलच्या मध्ये इथं जो मेरिस्टेमॅटिक रिजन बनतो याला म्हणायचं इंटरफेसिक्युलर कॅम्बियम. इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम आणि इंटरफेसिक्युलर कॅम्बियम हे दोन्ही जॉईन होतात आणि इथं बनते एक कॅम्बियमची रिंग.
याला आपण कॅम्बियल रिंग म्हणू. कॅम्बियल रिंग बनते आणि या कॅम्बियममुळं आतल्या बाजूला मोठ्या प्रमाणावर स्पीडने सेकंडरी झायलम बनतो आणि आउटर साइडला सेकंडरी फ्लोएम बनतो आणि सेकंडरी ग्रोथ होते. बघूया डिस्क्रिप्शन आता. इट इज अ मेरिस्टेमॅटिक लेअर. व्हॅस्क्युलर कॅम्बियम काय आहे? काय आहे व्हॅस्क्युलर कॅम्बियम? तर इट इज अ मेरिस्टेमॅटिक लेअर रिस्पॉन्सिबल फॉर कटिंग ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू झायलम अँड फ्लोएम. इन यंग स्टेम it is present in patches as a single layer between xylem and phloem. Latter forms complete ring. आता आपण सांगितलंय. तर याच्यामध्ये होतं काय आपण सांगितलंय? तर व्हॅस्क्युलर बंडल मध्ये असणार इंट्राफेसिक्युलर मेरिस्टेम आणि दोघांच्या मध्ये इंटरफेसिक्युलर मेरिस्टेम या रेज पासून, मेडुलरी रेजच्या पॅरेन्कायमॅटस सेल्स पासून बनणार आणि ते दोन्ही जॉईन होऊन एक कॅम्बियल रिंग तयार होते. इन डायकॉट cells of cambium present between primary xylem and primary phloem called as intrafascicular meristem. Cells of medullary cells adjoining to intrafascicular meristem becomes meristematic and forms interfascicular meristem. आणि दोन्ही जोडून शेवटी कॅम्बियल रिंग तयार होणार आणि त्यामुळं ऍक्टिव्हिटी कॅम्बियमची काय होते? द कॅम्बियल रिंग बिकम्स ऍक्टिव्ह, कट ऑफ न्यू सेल्स बोथ टुवर्ड्स इनर अँड आउटर साइड्स. दिस कट ऑफ टुवर्ड्स पिथ मॅच्युअर इनटू सेकंडरी झायलम. आतल्या बाजूला ज्या कॅम्बियममुळे सेल्स नवीन तयार होतात त्या सेकंडरी झायलमच्या सेल्स आहेत. फास्टर रेटनी होतात तयार. आणि बाहेरच्या बाजूला ज्या सेल्स तयार होतील त्या सेकंडरी फ्लोएम. झायलम प्रमाणे तेवढा स्पीड नाही आहे. कॅम्बियम इज मोर ऍक्टिव्ह ऑन इनर साइड दॅन आउटर. As a result, more secondary xylem is produced than secondary phloem and soon forms compact mass. Primary and secondary phloem gradually crushed due to continuous formation and accumulation of secondary xylem. सेकंडरी झायलम वाढत जातो आणि त्यामुळं फ्लोएम जो आहे प्रायमरी सेकंडरी फ्लोएम क्रश होऊ लागतो. हाऊएव्हर प्रायमरी झायलम रिमेन्स इंटॅक्ट इन ऑर अराउंड द सेंटर. प्रायमरी झायलमला काही प्रॉब्लेम येत नाही, तो तसाच राहतो. At some places, cambium forms narrow band of parenchyma which passes through secondary xylem and secondary phloem in radial direction. These are called as secondary medullary rays. त्यांच्यामधून मेडुलरी रेज आणखी तयार होतात. ते सेकंडरी मेडुलरी रेज इथं दिसतात आपल्याला या लाईन्स. तर सेकंडरी ग्रोथ डायकॉटच्या स्टेम मध्ये अशा प्रकारे होते आणि स्प्रिंग वूड आणि ऑटम वूड नेक्स्ट आर्टिकल इज स्प्रिंग वूड अँड ऑटम वूड. इथं आपल्याला अल्टरनेट लेयर्स तयार झालेले दिसतात. स्प्रिंग वूड, ऑटम वूड, स्प्रिंग वूड, ऑटम वूड. मेनी फिजियोलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम. त्या कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटीवरती अनेक एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि फिजियोलॉजिकल फॅक्टर परिणाम करत असतात.
इन स्प्रिंग सीझन, ज्यावेळी स्प्रिंग सीझन असतो त्यावेळी कॅम्बियम व्हेरी ऍक्टिव्ह आहे and produces many xylem elements having vessels with wider cavities. Question may ask, कॅम्बियम स्प्रिंग सीझन मध्ये एकदम ऍक्टिव्ह असतो आणि मोठ्या प्रमाणावर झायलम एलिमेंट बनतात आणि वायडर व्हेसल्स बनतात. त्यालाच आपण अर्ली वूड किंवा स्प्रिंग वूड म्हणतो. इथं पहा, स्प्रिंग वूड मोठ्या प्रमाणावर बनतंय. स्प्रिंग वूड मोठ्या प्रमाणावर बनतंय. इट इज लाइटर इन कलर, लाईट कलरचं दिसतं आपल्याला आणि त्याची डेन्सिटी कमी असते. त्यानंतर विंटर सीझन आला, कॅम्बियम लेस ऍक्टिव्ह होतो and forms few xylem elements having narrow vessels. हे महत्वाचे पॉइंट आहेत, क्वेश्चन बनतात. त्याचं डायमीटर नॅरो असतं वेसलचं आणि अशा प्रकारचं जे वूड बनतं त्याला ऑटम वूड किंवा लेट वूड असं म्हणतो. आता हे डार्क कलरचं दिसतंय आपल्याला, हे डार्क कलर दिसतंय की नाही, हे ते ऑटम वूड आहे. डार्कर आहे आणि हायर डेन्सिटी असलेलं आहे. आणि अशा प्रकारे एका वर्षामध्ये एक स्प्रिंग वूडची रिंग बनणार, एक ऑटम वूडची रिंग बनणार आणि या दोन्ही मिळून रिंग एका वर्षात बनतात. त्याला ॲन्युअल रिंग म्हणायचं. दीज टू काइंड्स ऑफ woods that appears as a alternate concentric ring constitute annual rings. This is used to estimate age of tree. त्याला डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणतो. एखाद्या प्लांटचं वय काढायचं असेल तर किती रिंग्ज आहेत, 50 रिंग मिळाले ॲन्युअल रिंग, 50 वर्षाचं लाईफ. यासाठी त्याचा उपयोग आपण करतो. तर स्प्रिंग वूड आणि ऑटम वूड अशा प्रकारे दिसतात. या ॲन्युअल रिंग कुठल्या सीझन मध्ये किंवा कुठल्या रिजन मध्ये दिसतात, सीझनचा याच्यावर पण परिणाम होतो. जर आपण कोस्टल रिजनला पाहिलं तर डिस्टिंक्ट रिंग दिसत नाहीत ॲन्युअल रिंग तिथं, कारण एन्व्हायरमेंट मध्ये फ्लक्च्युएशन फारसे नाहीत. पण टेम्परेट रिजन मध्ये ॲन्युअल रिंग क्लिअर दिसतात. जिथं सीजनल व्हेरिएशन मोठ्या प्रमाणावर असतात तिथं ॲन्युअल रिंग क्लिअर दिसतात. तर स्प्रिंग वूड, ऑटम वूड, स्प्रिंग वूड, ऑटम वूड, स्प्रिंग वूड, ऑटम वूड दिसतात अल्टरनेट या ठिकाणी दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर हार्ट वूड आणि सॅप वूड. इथं हे डार्क चॉकलेट कलरचा हा जो पार्ट आपल्याला दिसतो सेंट्रल रिजन ते हार्ट वूड आहे आणि हे बाहेर येलो कलरचं दिसतं, येलोइश कलरचं, त्याला सॅप वूड म्हणतो आपण. सो सॅप वूड इज अ पेरिफेरल रिजन ऑफ सेकंडरी झायलम. पेरिफेरल रिजन ऑफ झायलम लिव्हिंग आहे, लाईट कलरचा आहे आणि कंडक्शनचं काम करतो हा, म्हणजे फंक्शनल रिजन असतो हा. परंतु जर आपण सेंट्रल रिजन पाहिला, तर या ठिकाणी आपल्याला सेकंडरी झायलम जो आहे या सेकंडरी झायलम मध्ये वेगवेगळ्या कंपाऊंडचं, लिग्निन असेल, टॅनिन असेल, गम असेल,
अशा अनेक कंपाऊंडचं डिपॉझिशन होतं. आणि समजा इथं ज्या व्हेसल्स असतात त्या व्हेसलमध्ये फ्लोएम पॅरेन्कायमा म्हणजे झायलम पॅरेन्कायमा जो आहे, झायलम पॅरेन्कायमा जो आहे तो प्रोट्रूड होतो आणि इथं अशा प्रकारचे बलून लाईक स्ट्रक्चर तयार होतात. त्याला आपण म्हणतो टायलोसिस. त्यामुळं वॉटरची एंट्री इकडं होणार आहे का? नाही. वॉटरची मोमेंट यामध्ये होत नाही. आणि असा नॉन फंक्शनल इनएक्टिव्ह रिजन जो असतो, सेंट्रल रिजन, त्याला आपण म्हणतो हार्टवूड. बाहेर फंक्शनल रिजन आहे तो सॅपवूड आहे ते, आणि आत हे हार्ड किंवा हार्टवूड म्हणतो आपण. आणि हार्टवूड जे आहे इट इज रेजिस्टंट टू मायक्रोबियल ऍक्शन. ड्युरेशन जास्त आहे म्हणून त्याला ड्युरामेन म्हणतो आपण. आणि याचाच उपयोग फर्निचर करण्यासाठी आपण करत असतो. दरवाजे, खिडक्या किंवा कुठं तुम्ही असं जर पाहिलं त्यामध्ये चॉकलेट कलरचा जो जो पार्ट तुम्हाला दिसेल ते हार्टवूड आहे. तुम्ही पाहू शकता घरी सुद्धा. आणि लाईट कलरचा जो पार्ट दिसतो ते सॅपवूड आहे किंवा सॉफ्टवूड आहे. आणि या हार्टवूडचा हा नॉन फंक्शनल पार्ट आहे, इनएक्टिव्ह पार्ट आहे. ड्युरामेन म्हणतो आपण. लॉंगर ड्युरेशन पर्यंत फर्निचर टिकावं म्हणून फर्निचर बनवण्यासाठी या हार्टवूडचा वापर आपण करतो. कंडक्शनचं काम तो भाग करत नाही. नॉन फंक्शनल असा इनएक्टिव्ह रिजन आहे ड्युरामेन, हार्टवूड. तर हेही आपल्याला माहीत असायला हवं. त्याच्यानंतर आता हे सगळं झालं कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी, वॅस्क्युलर कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी होऊन काय घडलं ते आपण सांगितलं. त्याच्यानंतर कॉर्क कॅम्बियम हा दुसरा टिश्यू, त्याच्यामुळं सुद्धा सेकंडरी ग्रोथ होते. As stem continue to increase in girth due to activity of vascular cambium, outer cortical cells and epidermis layer get broken. बाहेरच्या कॉर्टिकल सेल्स आणि इपिडर्मिस ब्रोकन होईल. outer cortical and epidermis layer get broken. It is to be replaced to provide new protective cell layers. Hence, another meristematic tissue called as cork cambium or phalogen develops usually in cortex. आता इथं काय होतं तर जशी जशी सेकंडरी ग्रोथ होत राहील तशा या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या सेल आणि इपिडर्मिस ब्रेक होणार. आणि त्या दरम्यान इथं ज्या कॉर्टेक्सच्या सेल्स आहेत त्या कॉर्टेक्सच्या सेल्स ऍक्टिव्ह होतात, मेरिस्टेमॅटिक होतात, त्या पॅरेन्कायमॅटस असतात. आणि त्या मेरिस्टेमॅटिक झालेल्या सेल्सना आपण म्हणतो कॉर्क कॅम्बियम किंवा फेलोजन म्हणतो आपण त्याला. फेलोजन म्हणतो. ज्याप्रमाणे वॅस्क्युलर कॅम्बियमच्या सेल्स इनर साइडला कट ऑफ झाल्या, नवीन सेल तयार करणार, बाहेरच्या साइडला पण सेल्स तयार करणार, इथं सुद्धा इनर साइडला आणि आउटर साइडला सेल्स तयार करतात. जर आपण पुन्हा डायग्राम काढू, ही पहा, हा कॉर्क कॅम्बियम दिसतोय आपल्याला. हा कॉर्क कॅम्बियम दिसतोय इथं.
इथं डायग्राम आपण परत काढू. सेकंडरी ग्रोथ होताना वॅस्क्युलर कॅम्बियम मुळे त्या स्टेमची जाडी वाढत जाते, गर्थ वाढत जाते आणि त्यामुळे कॉर्टेक्सच्या सेल्स आणि एपिडर्मल सेल ब्रेक होतात. Some cells of cortex becomes meristematic and called as cork cambium. Cork cambium. आणि ज्याप्रमाणे वॅस्क्युलर कॅम्बियमच्या सेल्स आत आणि बाहेर दोन्हीकडे नवीन सेल्स बनवतात, इथं सुद्धा तसंच होतंय. This phelogen or cork cambium cut off on both sides. The outer cells differentiated into phloem. बाहेरच्या बाजूला ज्या सेल्स इथं बनवणार त्यांना आपण म्हणतो फेलम. या कट ऑफ होऊन बाहेरच्या बाजूला काय बनवणार? बाहेरच्या बाजूला ज्या सेल्स बनवणार त्याला फेलम म्हणायचं. आणि आतल्या बाजूला ज्या सेल्स बनवल्या जातात त्याला फेलोडर्म म्हणायचं. आणि या टोटल याला आपण काय म्हणतो? पेरिडर्म. पेरिडर्म म्हणतो. तर अशा प्रकारे सेकंडरी ग्रोथ कॉर्टेक्स रिजनच्या सेल्स मेरिस्टेमॅटिक होऊन होते. कॉर्क कॅम्बियम मुळे सेकंडरी ग्रोथ अशा प्रकारे होते. कॉर्क जो असतो तो कसा असतो? वॉटरला इम्परमिएबल आहे, कारण त्याच्यामध्ये सुबेरिन सारखं मटेरियल डिपॉझिट झालेलं आहे. फेलोजन, फेलम आणि फेलोडर्म मिळून काय बनवतात? पेरिडर्म म्हणतो आपण. सो ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ कॉर्क कॅम्बियम, प्रेशर बिल्ड्स upon remaining layers of peripheral to phelogen and ultimately these layers die and slot off. आता बार्क ही जी टर्म यूज केलेली आहे, इट इज अ नॉन टेक्निकल टर्म आहे. that refers to all tissues, पेरिडर्म, सेकंडरी फ्लोएम म्हणजे वॅस्क्युलर कॅम्बियमच्या बाहेर जे जे सगळे टिश्यू आहेत कलेक्टिव्हली फॉर्म्स अ बार्क. म्हणजे पेरिडर्म येईल आणि सेकंडरी फ्लोएम हे सगळे येतील. बार्क इथं आपण दाखवलाय. अर्ली बार्क किंवा सॉफ्ट बार्क फॉर्मड इन अर्ली सीझन. लेट और हार्ड बार्क फॉर्मड टुवर्ड्स एंड ऑफ द सीझन. ही नॉन टेक्निकल टर्म आहे. म्हणजे वॅस्क्युलर कॅम्बियमच्या बाहेर जे जे रिजन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? बार्क. त्याला आपण काय म्हणतो? बार्क. Next article is secondary growth in dicot root. आपण जर रूटचा विचार केला
तर यामध्ये समजा हे पेरिसायकल आहे, हे फ्लोएम पॅचेस आहेत, आणि झायलम. झायलम झायलम आपण सांगितलंय डायआर्च टू टेट्रार्च टू हेक्सार्च पर्यंत आहे. इथं टेट्रार्च दाखवलंय आपण, आणि हे फ्लोएमचे पॅचेस आहेत. फ्लोएम फ्लोएम फ्लोएम. 2 रॅडियाय मध्ये व्हॅस्क्युलर एलिमेंट इथं असतात, 2 रॅडियाय मध्ये असतात. झायलम एका रेडियस मध्ये आणि फ्लोएम एका रेडियस मध्ये. आता इथं सेकंडरी ग्रोथ याच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये असतो कंजंक्टिव्ह टिश्यू. ज्यावेळी सेकंडरी ग्रोथ व्हायची असेल त्यावेळी कंजंक्टिव्ह टिश्यू जो आहे, conjunctive tissue becomes meristematic. This conjunctive tissue present between xylem and phloem becomes meristematic. This conjunctive tissue between xylem and phloem becomes meristematic. अशा प्रकारे कंजंक्टिव्ह टिश्यू इथं मेरिस्टेमॅटिक होतो, आणि इथं एक पॅच तयार होतं, पॅच तयार होतं, पॅच तयार होतं, पॅच तयार होतं. त्याच्यानंतर या ज्या पेरिसायकलच्या सेल्स आहेत, दॅट ऑल्सो बिकम्स मेरिस्टेमॅटिक. आणि इथं एक स्ट्रीप तयार होणार. ही एक स्ट्रीप पहिली तयार झालेली, आणि ही दुसरी स्ट्रीप पेरिसायकल पासून. अशा स्ट्रीप तयार झाल्या. कंजंक्टिव्ह टिश्यू मुळे बनणारी स्ट्रीप आणि पेरिसायकल मेरिस्टेमॅटिक होऊन बनणारी स्ट्रीप. आणि अशा प्रकारे इथं एक अनइवन ॲबनॉर्मल अशी कॅम्बियल रिंग तयार होते. अशी इथं रिजेस्फोरोज आपल्याला दिसतात. नंतर मात्र काय होतं, इथं ग्रोथ जास्त होते, इथं कमी होते, आणि त्यामुळं शेवटी ही अशी कंप्लीट कॅम्बियल रिंग तयार होते. आणि कॅम्बियल रिंग अशी कंप्लीट सर्क्युलर रिंग तयार झाली की मग त्यापासून सेकंडरी झायलम इनर साइडला आणि सेकंडरी फ्लोएम आउटर साइडला, हे जे आपण पूर्वी डिस्कस केलेलं आहे त्याप्रमाणेच इथंही होतं. अशा प्रकारे सेकंडरी ग्रोथ थोडीशी स्टेमपेक्षा वेगळी इथं डायकॉटच्या रूटमध्ये पाहायला मिळेल.
पहा, तेच इथं सर्व डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. इन डायकॉट रूट वॅस्क्युलर कॅम्बियम इज कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन. क्वेश्चन मे आस्क, it originates from the tissue located just below the phloem portion of pericycle above the protoxylem, forming complete and continuous wavy ring. Latter becomes circular. Further events are similar to that of dicot stem. आपण आता स्ट्रीप दाखवल्या दोन. कंजंक्टिव्ह टिश्यू बिटवीन झायलम अँड फ्लोएम, त्याच्यामुळे एक स्ट्रीप बनते आणि पेरिसायकल मुळे पण बनते स्ट्रीप, आणि मग पुन्हा शेवटी सर्क्युलर होते ही रिंग, आणि त्याच्यापासून मग सेकंडरी ग्रोथ होते. सेकंडरी ग्रोथ also occurs in stem and roots of gymnosperm. Secondary growth does not occurs in monocot. हार्टवूड आणि सॅपवूड फोटोग्राफ पहा, क्लिअर फोटोग्राफ दिसतो, आणि बार्क सुद्धा इथं दिसतो. हार्टवूड हे हार्टवूड आहे बघा, चॉकलेट कलरचा हा पार्ट दिसतो हार्टवूडचा, आणि हा सॅपवूडचा पार्ट आहे, क्लिअर दिसतं. हे इनएक्टिव्ह रिजन आहे, हा फंक्शनल ऍक्टिव्ह रिजन आहे. याच्यातून ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर मिनरल होत आहे, याच्यातून होत नाही. इथं डिपॉझिशन लिग्निन टॅनिन अशा कंपाऊंडचं डिपॉझिशन होत आहे. सेकंडरी ग्रोथ बघा, सेकंडरी ग्रोथ रिंग्स दिसतात का, ॲन्युअल ग्रोथ रिंग्स. स्प्रिंगवूड ऑटोमवूड, स्प्रिंगवूड ऑटोमवूड बनतात. इथं पहा, हे जे सेकंडरी ग्रोथ होता ना, म्हणजे हे जर आपण याच्यामध्ये पाहिलं, कशामध्ये, स्प्रिंग सीझन मध्ये पाहिलं, तर भरपूर वेसल्स तयार झालेल्या आहेत, वायडर डायमीटरच्या वेसल्स तयार झालेल्या आहेत. कारण कॅम्बियम व्हेरी ऍक्टिव्ह असतो स्प्रिंग सीझन मध्ये, त्याला अर्ली वूड किंवा आपण त्यालाच काय म्हणतो, स्प्रिंग वूड. आणि विंटर सीझन मध्ये फार कमी तयार होतं, एवढाच आहे बघा, तर लक्षात येईल तुमच्या, एवढाच पोर्शन पहा. नॅरो डायमीटर असलेल्या थोड्या वेसल्स बनतात, आणि याच्यापासून जे वूड बनतं ते लेट वूड किंवा ऑटम वूड म्हणतो. एका वर्षामध्ये एका वर्षात एक अर्ली वूड बनतं, एक लेट वूड बनतं. या दोघांची मिळून एक रिंग बनते, ॲन्युअल ग्रोथ रिंग, जे टेम्परेट रिजन मध्ये क्लिअर दिसते. पहा, जे येलो कलरचं लाईट कलरचं दिसतं वूड त्याला स्प्रिंग वूड म्हणायचं, आणि मध्ये मध्ये डार्क कलरचं दिसतं त्याला आपण डार्क कलरचं दिसतं त्याला विंटर ऑटम वूड म्हणतो. तेच इथं सांगितलेलं आहे. बार्क आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे, तरीही रिपीट आपण करूया. कॉर्क कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी बघा, ऑल टिश्यूज एक्सटेरियर टू वॅस्क्युलर कॅम्बियम फॉर्म्स बार्क. ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ कॉर्क कॅम्बियम, प्रेशर बिल्ड्स अपॉन रिमेनिंग लेयर्स पेरिफेरल फेलोजन and ultimately remaining or the layers becomes slot off. हा बार्क, ही साल दिसते की नाही आपल्याला, फोटोग्राफ वरूनच बार्क बद्दल आपल्याला माहिती मिळतेच, क्लिअर कळतं. अर्ली बार्क सुरुवातीला स्प्रिंग सीझन मध्ये बनलेला सॉफ्ट बार्क असतो, आणि लेट बार्क हार्ड बार्क जो असतो तो ॲट द एंड ऑफ ग्रोईंग सीझन होतो. नॉन टेक्निकल टर्म आहे ही. लास्ट आर्टिकल काय, लेंटिसेल्स. These are aerating structure formed in the cork.
ॲट सर्टन रिजन्स फेलोजन कट ऑफ, फेलोजन जो आहे तो कट ऑफ होतो. अँड सेल्स आर क्लोजली अरेंज्ड, पॅरेन्कायमॅटा सेल्स आर क्लोजली अरेंज्ड ऑन दी outer side instead of cork cells. These parenchymatous cells soon rupture and through the epidermis and forming lens-shaped opening called as lenticels. इथं दिसतात आपल्याला lenticels. हा lenticell, lenticell, lenticell. याच्यामधून एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस पण होते आणि थोड्या फार प्रमाणात ट्रान्सपिरेशन सुद्धा होतं. याची डायग्राम तुम्हाला विचारलेली आहे. ही डायग्राम दिली जाते आणि लेबलिंग करायला सांगितलं जातं किंवा लेबलिंग आयडेंटिफाय करायला सांगितलं जातं. पहा, हा डेड बार्क आहे. इथल्या सेल्स बघा, पॅरेन्कायमा लिव्हिंग सेल्स आहेत या, लिव्हिंग पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत. या डेड कॉर्क कॅम्बियम आहे हा, आणि लेंटिसेल ओपनिंग इथं दिसतंय. हे पण इथं पण पहा, हा कॉर्क आहे, कॉर्क कॅम्बियम आहे. सेकंडरी कॉर्टेक्स आहे, हा सेकंडरी कॉर्टेक्स आहे, हा कॉर्क कॅम्बियम आहे. कॉर्क कॅम्बियम आहे हा. आणि इथं ह्या पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत. हे एपिडर्मिस स्लॉट झाले, कट झाले आणि इथं ओपनिंग तयार होतं, ज्याच्यातून एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस केली जाते आणि थोड्याफार प्रमाणात ट्रान्सपिरेशन सुद्धा होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, लेंटिसेल्स. दिस इज द एंड ऑफ दिस चॅप्टर, anatomy ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. डिटेल स्टडी करा. नोट्स मी तुम्हाला देतोय, त्यातून डिटेल स्टडी करा. लेवल 1 चे MCQ मी दिलेल्या नोट्समधून तुम्ही सॉल्व करा आणि त्याच्यानंतर NCERT क्लिअर वाचा आणि त्यानंतर कुठल्याही बुकमधून तुम्ही MCQ सोडवा, तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जर अडचण आली तर मला व्हॉट्सअपवर मेसेज द्या. तुमची अडचण दूर करणं माझं काम आहे. थँक यू व्हेरी मच.